मॅच पाहता आई भवानी बीड आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 वॉरियर्स. 40-40 वॉरियर्स इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. तर आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी आई भवानी बीड या संघाला. दोन्ही संघाचा जर विचार केला अगदी बरेचसे स्टारकास्ट त्यांच्यामध्ये भरलेली आहे. चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. एक अगदी डिसायडर मॅच असेल, त्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल. हा सामना दोन्ही संघांना जिंकणं अगदी महत्त्वपूर्ण ठरेल या मॅचमध्ये. आणि यापुढील नंतर लास्टची मॅच या आजच्या दिवसातील या डे 2 मधील ती असेल अन्वित 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये वंश 11. अगदी जर विचार केला दोन्ही संघ यापुढे होणाऱ्या मॅचमध्ये दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आले, त्यांची सुद्धा एक महत्त्वपूर्ण मॅच असेल. त्याआधी जाऊयात या मॅचकडे जिथे आपण पाहायला मिळेल 40-40 वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई भवानी बीड. तर दोघं हरलेले आहेत ना. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 8 बिनबाद 8 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय अनिकेत. अनिकेतच आहे ना. स्ट्राईकवर रुपेश, गोलंदाजी मार्कवर अनिकेत. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्वीप करायचा होता. चांगला फटका. फाईन लेग क्षेत्रात मिळतात ते 4 धावा. डीजे वाढ. धाव फरक जाऊन पोचले 12 धावेवरती. चांगला फटका रुपेशद्वारे. फाईन लेग क्षेत्रात चौकार. स्वीप शॉट. दुसरा चेंडू अनिकेतचा फेस करतो रुपेश पुनश्च. एज आणि अतिशय चांगली कॅच क्षेत्ररक्षक भावेश यष्टीरक्षकाद्वारे. चांगली गोलंदाजी अनिकेतची. चांगले क्षेत्ररक्षण भावेशद्वारे, टीमचा कॅप्टन. सूरज येतोय स्ट्राईकवर. दुसरं षटक. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अनिकेत टू सूरज.
सफल झालाय, क्लास केलाय. चेंडू येतो थर्ड मॅन क्षेत्रात, षटकार. डीजे धाव फलक जाऊन पुसले 18 धावेवरती. चांगला फटका सूरजचा आल्या आल्या प्रहार केलाय. पुरुष उलटा स्वरूपाचा चेंडू आणि सूरज झालाय प्रहार करण्याच्या नादात बाद. सूरजची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज जितू स्ट्राईक वरती. चांगली गोलंदाजी अनिकेतद्वारे एक षटकार काढल्यानंतर कमबॅक केलाय. विकेट घेतले ते सूरजच्या. धाव फलकावरती धावा 18वर धाव फलक स्थिरावलाय. पुढचा चेंडू अनिकेतचा फेस करतोय जितू. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकावर मारा करतोय अनिकेत. चांगला फटका जितूचा, सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे लॉंग ऑन क्षेत्रात. कणकणी मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पुसले ते 24 धावेवरती. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि गेट टू जितू. स्वीप शॉट करायचा होता. फटका चांगला आहे. चांगली सुरुवात. आई भवानी बीड चांगलीच फलंदाजी करतायत जितू आणि माई. 2 बाद 28 धावा धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. कैलास गोलंदाजीसाठी येतोय. माई फेस करतोय कैलासचा चेंडू. पहिला कैलास टू माई. कैलासचा पहिला चेंडू खोदून काढलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धाव फलकात वाढ. धावफलक जाऊन पुसले 29 वरती. स्ट्राईक रोटेशन खूप चांगलं चालू आहे आई भवानी बीडच्या संघाचं.
चांगली गोलंदाजी करतोय कैलास 40-40 वॉरियर्स या संघासाठी. स्ट्राईकवर जितू आल्या आल्या प्रहार केला जितूने. आता बघूया काय करतोय कैलासच्या गोलंदाजीवर. चांगला फटका, चेंडू फेकून दिलाय मिडॉनच्या क्षेत्रात, षटकार. धावफलक जाऊन पोहोचले 35 वरती. खूप चांगली बॅटिंग करतोय ते जितू. 3 चेंडू 16 धावा कुठल्या ते जितूने. 2 षटकार 1 चौकार त्यामध्ये. पुणे कैलास जितूसाठी. ऑफ साईडच्या क्षेत्रात चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोहोचले ते 36 धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी, आतिषबाजी चालू आहे ती आई भवानी बीड या संघाची. स्ट्राईकवर माही, कैलास टू माही. चांगला फटका, सरळ खेळलाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोहोचले ते 40 धावेवरती. चांगली फटकेबाजी चालू आहे ती माही आणि जितूची मैदानात. 40-40 वॉरियर्स संघाविरुद्ध कैलास विरुद्ध. पुढे येऊन चांगला फटका, परंतु मिसफील्ड आणि झेल सोडले ती. खराब असं क्षेत्ररक्षण 40-40 वॉरियर्स संघाकडून. माहीची झेल सोडले. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आहे. 1 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोहोचले ते 41 धावेवरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कैलासचा फेस करतोय जितू. जितू बघूया काय करतोय. चांगली फटकेबाजी करतोय जितू या सामन्यात. 4 चेंडू 17 धावेवरती खेळतोय वैयक्तिक. जितूसाठी मागे खेळायचा होता. यष्टीरक्षकाच्या हातात सिंपल कैलासाने 2 षटकात 21 रन, 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली. त्यात एक पॉवर प्लेचं षटक होतं. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज रघुनाथ. स्ट्राईक वरती माही. जितूची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज. 9 स्ट्राईक वरती रोहिदास. 41 धावा धावफलकावरती. चौथा षटक रघुनाथ टू माही. चांगला फटका, चेंडू हवेत, पुणे मिसफील्ड, खराब असं क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. कोणाचा फेस करतो माही. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. थर्ड
नट्टू माई सन्मान दिलाय, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, माई धावतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण. धावफलक जाऊन पोचले 51 वरती. 50 धावा पूर्ण झाल्या त्या आई भवानी बीड या संघाच्या. चांगली फलंदाजी, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचं चौकार आणि षटकारामध्ये परिवर्तन करतोय माई. पर एकदा रघुनाथला फेस करेल माई. चांगला चेंडू, माईला काही समजलं नाही, थाय पॅडला लागला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूच्या सांगतेने धाव फलक जाऊन स्थिरावलंय ते 51 वरती. परत एकदा रघुनाथ टू माई. 5वा चेंडू या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता चेंडू आणि फलीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, चांगले कमबॅक करतो रघुनाथ. 3 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या, तिथून 2 चेंडू निर्धाव टाकलेत. धावफलक जाऊन स्थिरावले ते 51 धावेवरती. चांगली गोलंदाजी करतो रघुनाथ. या षटकातील शेवटचा चेंडू माईसाठी. सन्मान दिलाय परत एकदा. स्ट्राईक आपल्याला साठी ठेवायची होती. एकच धाव, या 1 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोचले ते 52 धावेवरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचले 52 धावेवरती. डीजे बावन्न धावेवरती. चांगली फलंदाजी आई भवानी बीड या संघाकडून. माई वैयक्तिक 21 धावेवरती खेळतोय. या इनिंगचं शेवटचं षटक. यश शिर्के गोलंदाजी मार्कवरती. माई फेस करेल त्याला. बघूया किती धावेपर्यंत मजल मारतोय आई भवानी बीड संघ. या पुढील मॅच अन्वित 11 वर्सेस वंश 11. दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर स्टेजची संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. एक रन आले. यश गोलंदाजी करते माईसाठी. पहिला चेंडू षटकातील. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं. फटका चांगला आहे, सरळ फेकून दिलाय मिडऑन क्षेत्रात. चेंडू येतो सीमारेषा पार. षटकार. वेट करा. यश गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू यशचा फेस करेल माही. शेवटच्या मागच्या ओव्हरमध्ये माहीने सिंगल घेतलेली शेवटच्या चेंडूवर. याच्यासाठीच प्रहार करण्यासाठीच चांगला फटका खेळला पहिल्याच बॉलवर 6 धावांसाठी. बघूया दुसरा चेंडू यशचा फेस करेल माही. चांगला चेंडू लेग साइड क्षेत्रात. पंचांचा निर्णय. वाईट चेंडू. यश आपली दिशा कुठेतरी भिरकवतोय. या वाईटच्या 1 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोचला 59 धावेवरती. कुठेतरी दबावात दिसतोय यश. कमबॅक करेल का नाही हा येणारा काळच ठरवेल. याचा दुसरा चेंडू फेस करते माही. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुनश्च एकदा फेकून दिलाय सीमारेषा पार मिडऑन क्षेत्रात. माहीच्या बॅटमधून येते लगतचा
षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय का नाही. चांगली फटकेबाजी 6 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोहोचले ते 65 धावेवरती. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडवर माही चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एकटा लढतोय कुठेतरी. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत माहीने. यशचा तिसरा चेंडू फेस करतोय माही. बघूया ठोकणार का तिसरा षटकार. यश टू माही. या षटकातील तिसरा चेंडू. शेवटचं षटक. पुढे येऊन सरळ बॅक टू बॅक तिसरा षटकार. या स्पर्धेतील षटकार खेळाडू माही. थँक्यू तुझे. या 6 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ. धावफलक जाऊन पोचला 71 वरती. तो किती खेळतोय 41 धावेवरती. वैयक्तिक माही खेळतोय. लगातार 3 षटकार ठोकलेत. यशचा 14 चेंडू फेस करतोय माही. पुन्हा एकदा आपटलाय. पुन्हा एकदा फेकून दिलाय मिड ऑन क्षेत्रात. सलगचा लगातारचा 4था षटकार माहीच्या. बघूया येणारे 2 चेंडू सांगतील. यश टू माही. यशचा 5वा चेंडू फेस करतो माही. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि 47 वर बाद झालाय. संदीप इंदोलाचे स्कोअर लेवल केला माहीने. लगातार 4 षटकारानंतर विकेटचं पतन. शेवटचा चेंडू राहिला या फर्स्ट इनिंग मधील. धावफलक जाऊन पोहोचले ते 77 वरती. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. 47 धावेवरती माही बाद झालाय. माहीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज उद्देश काय करणार. 80 पार होणार का नाही आई भवानी बीड संघ. शेवटचा चेंडू बाकी. 77 धावा धावफलकावरती. यशच्या लगातार 4 चेंडू 4 षटकार ठोकल्यानंतर माही बाद झालाय. शेवटच्या चेंडूवर सुद्धा कमबॅक करणार का नाही यश. 77 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू यशचा. सामना करेल उद्देश. 80 पार होणार का नाही. कितीचं टार्गेट देणार आई भवानी बीड. शेवटचा चेंडू बाकी यशचा उद्देशसाठी. फटका काही बॅटला लागला नाही. 1 धाव पूर्ण. खराब अशी फेकी. 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय उद्देश. रनआउटच्या क्षेत्रात रोहिदास बाद. 22च्या धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 79 वरती. 80चं टार्गेट आहे 40-40 वॉरियर्स संघासाठी. चेस करणार का नाही. हायेस्ट चेस होईल का नाही या मैदानावरचा. नाही 80 पाहिजे. यापुढील सामना अन्वित 11 वर्सेस वंश 11. दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. अन्वित 11चा कॅप्टन अक्षय गायकवाड आहे. वंश 11चा कॅप्टन लवकरात लवकर स्टेजची संपर्क साधा. शेवटच्या षटकात 27 धावा कुठल्यात आई भवानी बीड संघाने. चांगली फटकेबाजी माहीची. 47 वर बाद झाला वैयक्तिक. या पुढील समालोचक आदित्य माझे मित्र त्यांच्याकडे मी सोबत आहे. डीजे इनिंग ब्रेक मध्ये होऊन जाऊ दे.
दिवसातील शेवटचा सामना. दोन्ही संघ विजेते आहेत. अटीतटीचा सामना. डीजे स्टेजवर या अशी माझ्या नंबरवरती परत आपलं स्वागत आहे. 111 टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे आपला? उद्या सांग आज मॅच केला. कोण आहे जेवण? भावेश आणि जितेश. अरे खंडू लोक सांग ना. स्ट्राईकला कोण आहे? भावेश पाहिजे गाडी आहे. स्ट्राईकला चावे माझ्याकडे. भावेश स्ट्राईकला भावेश. हॅलो हॅलो जितेश. बॉलर रुपेश. हॅलो हॅलो रुपेश गवले. धन्यवाद दर्शन. बॉल द्यायचे आतमध्ये. येणाऱ्या 5 षटकांमध्ये निश्चितच 80 धावा तुम्हाला बनवायचे. भावेश आणि जितेशला आपण पाहताय 80 धावांचा पाठलाग करत असताना प्रथम गोलंदाज आपण तिथे पाहताय रुपेश. भावेश स्ट्रायकिंग एंड वरती असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल जितेश देशमुख. या शृंखलेतील सर्वाधिक स्कोअर इथे बनवण्यात आलाय ते मात्र आई भवानी बीड या संघाकडून. 40-40 वॉरियर संघ या सामन्यामध्ये चेस करणार का पाहणं गरजेचं असेल. दोन्ही भाव इथे पाहूयात कशी कामगिरी करतायत. अगदी दोन्ही सख्खी भाव या मॅच मध्ये ब्रदर ऑफ डिस्ट्रक्शन इथे बनणार का आपल्या संघासाठी. समोरच्या संघावरती हावी होणार का. या स्पर्धेतील सर्वाधिक हायेस्ट चेस इथे करणार का पाहणं गरजेचं असेल. ज्या प्रकारचं डिसिजन त्यांनी 40-40 वॉरियर संघाने घेतलेलं त्या डिसिजन वरती ते किती खुश असणार. या धावा बनवल्या जाणार का. रन चेस केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. यापुढील होणारी मॅच 111 आणि त्यांच्या विपक्षामध्ये अन्वित 11. 111 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. रुपेश झालाय सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने समोर फलंदाज असेल भावेश. भावेश साठीचा पहिला स्लोवर बॉल. लोवर फुलटॉस. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय. कॅप्टन 111 सांगायला कॅप्टन. 111 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण साईड स्क्रीन वरती बसलात तिथून सुद्धा बाजूला व्हायचे. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचे. कोणत्याही प्रकारची अडचण तिथे निर्माण झाली नाहीये. झाली. चला 111 संघाच्या सर्व खेळाडूंना त्याचबरोबर चाहत्यांना आणि त्याचबरोबर त्या साईड स्क्रीनच्या जवळ जे बसलेत त्यांनी तिथून बाजूला व्हायचे. इथे हा फटका. अजून एक अप्रतिम फटका भावेशच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा दर्जेदार आलाय हा ब्रँड. या मॅच साठी लढणार कारण की दोन्ही संघांना माहिती आहे इथून जिंकणं किती महत्वाचं ठरू शकतं. आयोजक इथे वारंवार सांगताय साईड स्क्रीन जवळ जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल की त्यांनी तिथून उठायचंय. चला साईड स्क्रीन समोर जे बसलेत त्यांनी उठायचे. त्याचबरोबर पट्टीच्या आतमध्ये जे बसलेत त्यांनी सुद्धा उठायचे. चला पुढचा बॉल. रुपेशला आपण तिथे पाहताय समोर भावेश पुनश्च एकदा सज्ज. भावेश साठीचा स्लोवरचा बॉल. अगदी इथे चेंडूने उचली घेतली. फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू चाललाय सीमा रेषा पार अलॉंग द कार्पेट आलाय हा संघर्षमयी चौकार.
इथे भावेश करून दाखवतोय का आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन स्वीकारलेलं त्यांना सुद्धा माहिती आहे या मैदानावरती धावा चेस केल्या जाऊ शकतात. पहिल्या 3 चेंडूंवरती आपण पाहतोय अगदी 16 धावा कुठून काढल्यात. आई भवानी बीड 11 संघाच्या प्रामुख्याच्या गोलंदाजाविरोधात 2 षटकार 1 चौकार 16 धावा एकूण धाव कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. रुपेशचा पुढचा बॉल भावेशसाठी पुनश्च एकदा सज्ज झालाय. हा बॉल पुनश्च एकदा स्लोवर होता, फसवा बॉल होता. बॅटची कडा घेऊन पुनश्च एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. किती धावा येणार पाहणं गरजेचं असेल. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. पंचांनी अजून तिथे डिसिजन दिलं नाहीये. पंच तिथे रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल्स कडे. हा डिसिजन आपल्या टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन जाईल. तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा इथे वाचवल्यात का पाहणं गरजेचं असेल. आपल्या समोर ऑफिशियल पंच निश्चितच इथे जोडले जातील टेक्निकल रूम मध्ये. तत्पूर्वी डिसिजन राहील पेंडिंग. दुसरा अँगल आहे का? निश्चितच इथे डिसिजन पेंडिंग असेल. अगदी महत्वाचा डिसिजन असेल या मॅच मधील. जेव्हा 80 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत ना तेव्हा हे असे क्रुशियल डिसिजन निश्चितच अगदी महागडे ठरू शकतात. ऑफिशियल्स कडून इथे डिसिजन आलाय. या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा. या 4 धावेच्या साह्याने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 20. अप्रतिम एफर्ट्स आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले, परंतु चौकार काही अडवू शकला नाहीये. चला कोणी जर खेळाडू आतमध्ये बसला असेल निळ्या कलरची जर्सी घालून तर त्याने बाहेर जायचंय. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. मॅच अगदी महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. रुपेशचा हा बॉल पुढे सरसावून फटका खेचायचा होता. 20 धावा तर या षटकामध्ये आल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. आतापर्यंत भावेश चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडूंमध्ये 2 षटकार 2 चौकार लगावलेत. अजून या चेंडूवरती किती धावा येणार पाहणं गरजेचं असेल. रुपेश पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर भावेश सज्ज आहे. भावेशसाठीचा स्लोवर बॉल पुनश्च एकदा ऑन साइडला फटका खेचायचा. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. 20 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. ब्रेक मध्ये देऊया संधी. दोघं भाव इथे तबाही करणार का या मैदानावरती. उद्देशच्या गोलंदाजी विरोधात 3 आता आपण इथे पाहू शकताय. पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय अगदी मिड विकेटला, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, तर तिसरा क्षेत्ररक्षक आपण पाहताय लॉंग ऑफला. 30 यार्ड सर्कल मध्ये सुद्धा वारंवार व्ह्यू रचना आखण्यात आली आहे. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. उद्देशचा पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. समोर फलंदाज असेल जितेश देशमुख. उद्देशचा पहिला बॉल जितेशसाठी हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचांचं डिसिजन येणं इथून बाकी असेल. अवंतरच्या स्वरूपात इथे 1 धाव. या अवंतर धावेने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या बिनबाद 21. सागर त्या पट्ट्यावर का बसतो रे?
उद्देशचा हा बॉल बॅटला स्पर्श झालाय. चेंडू चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिजन मध्ये. येईल हा संघर्षमयी क्षणी आलेला चौकार. या चौकारच्या साह्याने धाव चौकार षटकार इथे निश्चितच नवी उमेद जागवून देईल 40-40 वॉरियर्सच्या संघाला. इथे फटका पुढे सरसवून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात नसेल. किती धावा मिळणार या चेंडूवरती. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चाललाय दर्जेदार चौकार. विचार केला 29 धावा झाल्यात. संघर्ष करताना दिसतोय 40-40 वॉरियर संघ. आम्ही सुद्धा या धावा पूर्ण करू शकतोय. इथे हायेस्ट स्कोर रन चेस केला जाऊ शकतोय. हे करून दाखवताना 40-40 वॉरियर संघ. समोर उद्देशचा हा बॉल बॅटला इथे तिन्ही यष्ट्या उडवून टाकल्यात. उद्देशने फलंदाज झटका क्रमांक 1 इथे बसलाय. तो 40-40 वॉरियर संघाला जितेशच्या माध्यमातून देऊयात संधी पुन्हा एकदा डीजेला. लगावले गेल्यात. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत राहील. कमीत कमी तुम्हाला रन रेट आणावं लागेल शेवटच्या 2 षटकांमध्ये. त्यासाठी तुम्हाला इथे मोठे फटकेबाजी निश्चितच करावी लागेल. उद्देश पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज रघुनाथसाठीचा हा फसवा बॉल होता. स्लोवर बॉल होता अलॉंग द कार्पेट. किती धावा मिळणार या चेंडूवरती. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडूंची फेकी झाली आहे. 30 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तीस धावा अजूनही जर विचार केला तर 50 धावांचा पाठलाग अजूनही इथून होणं बाकी असेल. दुसरं षटक आपण पाहताय अगदी मार्गस्थ आहे. प्रगती पथावरती आहे. उद्देशने कमबॅक तर करून दिलाय स्वतःच्या संघाला. एक महत्वाची विकेट अगदी जितेशची एक मॅच विनिंग विकेट सुद्धा म्हटली तरी काही हरकत नाहीये. इथे हा फटका सरळ शरीराचा वेध घेतलाय. पंचांनी पकडले. अगदी स्टंप समोर हा बॉल होता. अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद झालाय. भावेश झटका क्रमांक 2 40-40 वॉरियर संघाला देऊया संधी.
करंट रन रेट जर पाहायला गेला 15चा, रिक्वायर जर बघायला गेला तर 16.75, अगदी 17च्या सरासरीने तुम्हाला इथे धावा बनवायचे या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय तो माही. माही रुटे बीड संघाचा हा गोलंदाज. समोर जर विचार केला रघुनाथला आपण पाहताय गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज झालाय. हा जर षटक पाहायला गेलं ना अगदी महत्वाचं षटक असेल या मॅच मध्ये. विजय देशमुख स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचं हार्दिक स्वागत स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहताय अगदी डेड बॉलची घोषणा झाली आहे. पंचांकडून रनअप मध्ये चुकी पाहायला मिळाली. विजयजी देशमुख यांच्याकडून आपण पाहताय या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात तर त्यांचं इथे आपण पाहताय अगदी व्यासपीठावरती स्थानपन्न सुद्धा झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. माहीचा हा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचांचं डिसिजन येणं बाकी असेल. अवांतर धाव इथे मिळाली जाईल. ते फलंदाजी करत असताना 40 विचार केला ना ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू ठेवतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. इथे पुढे सरसावून पंचांचं डिसिजन येणं बाकी असेल. येस इट्स नो बॉल. अगदी जर विचार केला विकेटच्या धावपट्टीच्या अगदीच बाहेर टाकले या बॉलला आणि नो बॉल. इथून पुढचा बॉल फ्री हिट असेल. आता फ्री हिटचा बॉल असेल. समोर कैलास असेल. कैलाससाठी फ्री हिटचा बॉल अगदी भिरकावून दिलाय चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू येईल संघर्षमयी क्षणी आलेला हा दर्जेदार षटकार देऊया संधी डीजेला. डीजे या षटकाराच्या साहाय्याने जर बघायला गेले 39 धावा धावफलकावरती लगावल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर विचार केला 13 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. या षटकातील शेवटचा बॉल 13 चेंडू 41 धावा बनवायचेत. अजूनही जर या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला ना तर निश्चितच या मॅच मध्ये यू टर्न प्राप्त होईल. माहीचा एक बॉल अजूनही इथून बाकी असेल. माहीचा हा बॉल पुढे सरसावून ऑन साइडला फटका खेचायचा होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 12 चेंडू 41 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 40 वॉरियर संघाला. दरम्यान इथे मॅच असेल. बारा चेंडू 41 धावा इथे बनवायचे. डिफेंड केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. अगदी जर मॅच जर पाहायला गेलं तर 20.5च्या सरासरीने इथून धावा बनवायचे. रघुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती असेल.
धावा इथे जर पाहायला गेलं 2 षटकार 2 चौकार जर या मॅच मध्ये जर आले तर निश्चितच मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. गोलंदाज आपण तिथे पाहताय उद्देशला पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय. रघुनाथचा हा शॉट अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. पुन्हा एकदा येतील या 4 धावा. देऊया संधी डीजे मास्टरला. आता फलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजूनही जर विचार केला 10 चेंडू 37 धावा इथून बनवायचे. धावा बनवल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. अगदी ही मॅच दोन्ही संघांसाठी अगदी महत्त्वपूर्ण मॅच असेल. आता जर 40-40 वॉरियर संघाचा कर्णधार विचार करत असेल अगदी जर 20 धावा जर कमी खाल्ल्या असत्या आपल्या गोलंदाजांनी तर निश्चितच या मॅचमध्ये अगदी चुरस निर्माण झाली असती आणि ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यात काही शंका सुद्धा नाहीये. पुन्हा एकदा 10 चेंडू 37 धावा इथे बनवायचे. आविष्कारला आपण पाहताय एक लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर उद्देश. ते धावा बनवल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. मोठी फटकेबाजी करणं अपेक्षित असेल. गोलंदाजाकडून जर चुकी झाली तर निश्चितच फटके खेचावेच लागतील या येणाऱ्या चेंडूंवरती. इथे फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे पण तू चेंडू जाईल. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये येईल संघर्षमयी. पुन्हा सुद्धा पाहिला एक हाती किल्ला लढवण्याची त्याने सुद्धा मानस धरलाय. येणारे चेंडू असतील 9 तेव्हा 30 धावा बनवायचे. जर या धावा शेवटच्या षटकामध्ये 20च्या खाली आल्या किंवा 20 ते 25 मध्ये आल्या तर त्या धावा चेस केल्या जाऊ शकतायत. अशी फटकेबाजी अजून सुद्धा तुम्हाला येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा करावीच लागेल. इथे फटका खेचायचे. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आविष्कारच्या स्वरूपात. झटका क्रमांक 4 इथे बसलाय तो 40-40 वॉरियर्स संघाला. येणारे चेंडू असतील 2 33 धावा बनवायचे. नवीन बॅटर आपण तिथे पाहताय शिवम लोभी. ते धावा बनवाव्या लागतील. इथे या 2 चेंडूंवरती हाणामारी केली जाणार का पाहणं गरजेचं असेल. या 2 चेंडूंवरती जर 10 धावा आल्या ना तर मॅच मध्ये टफ फाईट होऊ शकते. इथे फटका खेचायचा होता ऑन साईडला अलॉंग द कार्पेट फटका खेचलाय. किती धावा पूर्ण केल्या जाणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली फेकी तिथे झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव. येणारे चेंडू असतील 7 32 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यापुढील होणारी मॅच वंश 11 आणि अन्वित 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच त्यांनी घेतलेल्या डिसिजनवरती अंमलबजावणी करायची आहे. अजूनही 7 चेंडूंची फेकी इथून होणं बाकी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा व्यूहरचना आखण्यात येते कर्णधाराकडून. शेवटचा बॉल असेल उद्देशचा या ओव्हरमधला आणि या इनिंग्समधील शेवटचे 7 चेंडू फेकणे अजून बाकी. इथे हा फटका अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा खेचलाय. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. 1 धाव तर सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फेकी केली आहे. कॉल चुकीचा होता. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं.
परंतु फेकी सुद्धा तितकीच चुकीची होती. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 6. 30 धाव्यांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज असेल शिवम लोभी. तर देऊयात संधी पुनश्च एकदा या ब्रेकमध्ये. जितू सज्ज झालाय. समोर फलंदाज शिवम लोभी. चमत्कार इथे करावा लागेल. वारंवार 5 षटकार तुम्हाला इथून खेचावे लागतील. 30 धावा इथून बनवायचे. 6 चेंडू 30 धावा. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 30 धावा आपण इथे पाहताय. केल्या जाणार का? वासरी खोंडा प्रीमियर लीग पर्व 7वे तुम्ही इथे पाहताय. हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका तर चांगला आहे. नॉन स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा पुनश्च एकदा दर्जा स्पर्धेच्या वतीने जर तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यापुढील येणाऱ्या मॅचेसला सुद्धा पहा. जितूचा पुढचा बॉल. अजूनही जर विचार केला 5 चेंडू 26 धावा इथून बनवायचे. अजूनही जर मोठे फटके आले तर निश्चितच ही मॅच जिंकली जाऊ शकते. ही 40-40 वॉरियर्स संघाला सुद्धा माहिती आहे. इथं पुनश्च एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा डिसिजन येणं इथून बाकी असेल. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या बॉलला लाईन लेंथ चांगली होती गोलंदाजाची. आता फक्त औपचारिकता बाकी असेल या मॅच मध्ये. 4 चेंडू 26 धावा बनवल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. जर चुकी झाली गोलंदाजाकडून तर निश्चितच या धावा बनवल्या सुद्धा जाऊ शकतात. ते हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करायचं होतं पॉइंट रिजन मध्ये. निर्धाव चेंडूची पुनश्च एकदा झाली आहे सांगता. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजाने. चला 1-11 संघ आपण आपला डिसिजन वरती लगेचच अंमलबजावणी करायची आहे. अन्वित 11चे कर्णधार लगेचच जिथे आमच्याकडे आलेत आणि ते बॉल चेकिंग साठी मागतायत कारण की त्यांची फलंदाजी असेल पुढच्या इनिंग मध्ये. इथे पंचांनी दाद उचलून धरली आहे. झटका क्रमांक 5 इथे बसलाय 40-40 वॉरियर्स. इथे अगदी वेगवान गतीचा बॉल होता. लोवर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे आता फंबल झालं तरी काही हरकत नाहीये. सहज इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा आहेत 5 बाद 56. षटकार जर लगावला चैतन्यने तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल विकासजी गवळे यांच्याकडून. अगदी हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे मिड विकेट रिजन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. 40-40 वॉरियर संघाला सुद्धा माहिती आहे आपण हारलोय परंतु रन रेट तरी आपण समोरच्या टीमचा खराब करू शकतोय. 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने 58 धावा बनवू शकलाय 40-40 वॉरियर संघ आणि सामना इथे विजयी झालाय तो आई भवानी बीड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम्स टू आई भवानी बीड. हार्ड लक टू 40-40 वॉरियर्स. देऊयात संधी पुन्हा एकदा डीजेला.